and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. We learn English for class 4. आम्ही इंग्रजी शिकतो इयत्ता 4 साठी. निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे. प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर. लेसन 34. मी सुनीता घोरपडे. आशा, दिनू आणि मी आम्ही तिघं घरी परत आलोय. आम्ही प्राणी संग्रहालयात काय मज्जा केली आठवतंय तुम्हाला? बाप रे, काय हा आवाज? आजोबा मी अजिबात घाबरलो नाही सिंहाला. हो का? नाही घाबरलास? मग काय आहे असं कोण बोलत होतं? आजोबा, आय सॉ अ लायन अँड अ टायगर इन द झू. गुड. दमलात आता? सरबत पिणार? हो. आशा, कॅन यू मेक सरबत? येस, आय कॅन. दिनू, कॅन यू मेक सरबत? नो, आय कांट. मग आशा शिकवेल तुला. तुम्ही दोघं मस्तपैकी थंडगार सरबत करा. आजोबा, त्या हत्तीची सोंड इतकी लांब असते. मला इतकं लांब नाक असतं तर किती मज्जा आली असती की नाही? तुझं नाक लांबच आहे. कॅन यू टच युअर नोज विथ युअर टंग? म्हणजे? टंग म्हणजे जीभ. कॅन यू टच युअर नोज विथ युअर टंग? नाकाला जीभ लावू शकतोस का? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही करून बघा ना. नाकाला जीभ लावता येते? कॅन यू टच युअर नोज विथ युअर टंग? नाही जमत मला. आजोबा, तुम्हाला येतं? हो, हे बघ. दिन्या, आणखीन बघ गंमत. कॅन यू टच युअर नीज विथ युअर नोज? म्हणजे नाक गुडघ्याला लावायचा? येस. हे बघ, किती सोपं आहे. असं नाही, उभं राहून. कॅन यू जम्प अँड टच युअर नोज विथ युअर नीज? रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही करून बघा. उडी मारून नाकाला गुडघे लावायला जमतं का? कॅन यू जम्प अँड टच युअर नोज विथ युअर नीज? मी करून बघतो. येस, सी, आय कॅन. आजोबा, कॅन यू जम्प अँड टच युअर नोज विथ युअर नीज? नाही रे बाबा, मी काही 10 वर्षाचा नाही. पण मला डोकं न हलवता कान हलवता येतात. बघ, आय कॅन मूव्ह माय इयर्स. कॅन यू मूव्ह युअर इयर्स आशा? मूव्ह म्हणजे हलवणं. डोकं न हलवता कान हलवता येतात. रेडिओ ऐकणाऱ्यांनो, तुम्ही करू शकता. कॅन यू मूव्ह युअर इयर्स? पण डोकं न हलवता. मला नाही जमत. आजोबा, कसं करता तुम्ही? तुम्ही माकडं पाहिलीत ना? असं करतात ना. कान हलवतात ना माकडं. हो, असंच करतात. दिनू, मला सांग, आपण आज प्राणी संग्रहालयात पाहिलेल्या गोष्टींची तू चित्र काढू शकशील? कॅन यू ड्रॉ? येस, ही कॅन ड्रॉ. तो छान चित्र काढतो. आशा, कॅन यू ड्रॉ? नो, आय कांट. असं नाही चित्र तर सर्वांना काढता येतात. पण माझी चित्र इतकी घाणेरडी येतात. मी वाघ काढला तर तो बकरीसारखा दिसतो. दिनू, कॅन यू डान्स? येस, आय कॅन. पण मला ताईसारखं छान नाही नाचता येत. कॅन युअर सिस्टर डान्स? येस, शी कॅन. सुनीता मावशी,
कॅन यू डान्स? येस, आय कॅन. मी लहानपणी नाचाचे कार्यक्रम करायची, पण आता नाही करत. बट आय कॅन डान्स. आजोबा, तुम्हाला गाता येतं? से इट इन इंग्लिश. से म्हणजे म्हण. से इट इन इंग्लिश. आजोबा, कॅन यू सिंग? यस, आई कैन. हमको मन की शक्ति देना, मन विजय करे. आजोबा, तुम्हाला हिंदी बोलायला येतं? आजोबा, कॅन यू स्पीक हिंदी? येस, ही कॅन. त्यांना हिंदी येतं, बंगाली येतं आणि रशियनही येतं. आणि रशियन वाचता येतं? कॅन ही रीड रशियन? येस, ही कॅन. आणि रशियन लिहिता येतं? कॅन ही राईट रशियन? येस, ही कॅन. येस, आय कॅन स्पीक, रीड अँड राईट रशियन. आजोबा, मला शिकवाल का रशियन? मी रशियन टीच. हो, शिकवीन की, पण आधी इंग्रजी नीट शिकायला हवं. मी रशियन टीच असं नाही म्हणायचं. टीच मी रशियन असं म्हणायचं. I can speak English, I can read English, and I can write English. पण लहान लहान चुका होतातच. कधी कधी मोठ्या मोठ्या चुका पण होतात. झू मध्ये तो म्हणाला, ही इज ईट, ही इज ईटिंग असं म्हणायचं ना. अगं, चुकतो तर आपण सर्वच, पण चुकत चुकतच शिकतो. जर चुका होतात म्हणून घाबरून गप्प बसलो तर कसं चालेल? बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारेल. पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. आम्ही अगदी हळू बोलू, तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका हं. टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना? म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल. आज आपण आपल्याला काय काय करता येतं त्याबद्दल बोलायला शिकूया. ड्रॉ म्हणजे चित्र काढणे. स्पीक म्हणजे बोलणे. रीड म्हणजे वाचणे. राईट म्हणजे लिहिणे. I can dance. I can draw. I can read Hindi. I can cook. I can sing. I can speak Gujarati. Can you climb a tree? No, I can't. Can you make tea? Yes, I can. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो, आता तुमची पाळी. शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं. लाजायचं नाही बरं का. असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे. आधी हा प्रश्न आणि त्याचं उत्तर नीट ऐका आणि सगळे मिळून माझ्या मागे पुन्हा म्हणा. आधी प्रश्न म्हणूया. तुला स्वयंपाक करता येतो का? कॅन यू कुक? म्हणा माझ्या मागे. कॅन यू कुक? आता जर स्वयंपाक येत असेल तर उत्तर असेल येस, आय कॅन. म्हणा बघू. येस, आय कॅन. जर स्वयंपाक करता येत नसेल तर उत्तर असणार नो, आय कांट. म्हणा माझ्या मागे.
नो आय कांट. आता प्रत्येक वेळेस मी घंटा वाजवली की टीचर एका मुलाला किंवा मुलीला उभं करतील. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. नीट विचार करून खरं ते उत्तर द्यायचं बरं का. एक मूल तयार. प्रश्न नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. कॅन यू स्पीक मराठी? तुला मराठीत बोलता येतं का? या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं का? येस आय कॅन किंवा नो आय कांट असं म्हणालास का? आता दुसरं कोणतरी उभं राहील. प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. कॅन यू कुक? इंग्रजीत बरोबर उत्तर दिलं का? स्वयंपाक येतो का नाही ते सांगितलं. आता पुढचा प्रश्न पुढच्या मुलासाठी. नीट ऐक. इंग्रजीत उत्तर दे हं. कॅन यू प्ले क्रिकेट? तुला क्रिकेट खेळता येतं का? इंग्रजीत उत्तर बरोबर दिलं का? प्रश्न ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. कॅन यू रीड रशियन? तुला रशियन भाषा वाचता येते का? उत्तर नाही असेल. नो आय कांट असं म्हणालास ना. आता मी काय विचारते ते नीट ऐक आणि इंग्रजीत उत्तर दे. कॅन यू स्पीक इंग्लिश? कॅन यू स्पीक इंग्लिश? तुला इंग्रजी बोलता येतं का? नक्कीच सर्वांचं उत्तर असेल येस आय कॅन. असा सराव पुढे चालू ठेवलात तर आणखीनच चांगलं इंग्रजी बोलाल तुम्ही. पाठानंतरची पुढची 15 मिनिटं टीचर इतर मुलांना असेच प्रश्न विचारतील. तुम्ही ऐका आणि काय विचारलंय ते समजून उत्तर द्या. वाक्यात स्पीक, रीड, राईट, ड्रॉ या शब्दांचा वापर करा आणि आधीच्या पाठातले कृतीचे शब्दही वापरा बरं का. आता आपण भेटूया पुढच्या पाठाच्या वेळी. I learn English. I learn English. So do शिक्षक you. बंधू भगिनींनो, या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय, सूचना, तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा. यासाठी दर बुधवारी दुपारी 2:30 ते 3:30 या वेळात आम्हाला नक्की फोन करा. आमचा फोन नंबर लिहून घ्या. 9822718884. नंबर पुन्हा एकदा ऐका. 9822718884. तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात